तर 2019, 2022 आणि 2023ला देखील आपल्याला खलनायक ठरवलं गेलं. 2024च्या पराभवानंतर देखील आपल्यालाच खलनायक ठरवण्यात आलं अशी खंत झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी व्यक्त केली आहे. विलिनीकरणाबाबत स्पष्टता येईल तेव्हा काळाच्या ओघात सगळी उत्तरं मिळतील असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आपल्याला वारंवार खलनायक ठरवलं गेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे विलिनीकरण तटकरेंना नको आहेत. तटकरे या विलिनीकरणाचे खलनायक आहेत असं एक चित्र तयार केलं जातं. मी तेच सांगितलं ना की एकदा ते विलिनीकरणाची सगळी स्पष्टता समोर येऊ द्या, म्हणजे मग कोण खलनायक किंवा काय त्याची बाबी येतील. नाहीतरी 19ला दादांनी निर्णय घेतला त्याला मी खलनायक होतो, 22ला निर्णय घेतला तेव्हा खलनायक होतो, 23ला निर्णय घेऊन आम्ही सरकारमध्ये शपथ घेतली तेव्हा मी खलनायक होतो, 24ला पराभूत झालो तेव्हा मी खलनायक होतो. मी कधी नव्हतो खलनायक, पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं मिळाली ना उत्तर. मी सांगतो ना, आपल्याला माहीत आहे. जेव्हा 19ला दादांचं ते सरकार झालं होतं तेव्हा तुम्ही इकडे होतात पवारांकडे, दादा तिकडे होते. त्यांना परत आणण्यामध्ये तुमचा मोठा रोल होता हे मला माहिती आहे. मी त्याच्याबद्दल त्या सगळ्या 36 दिवसाचं राजकीय नाट्य झालं तेव्हा दादा परत येईपर्यंत तुम्ही त्यांना तिकडे परत आणलं होतं. त्यांना तुमची भूमिका तुम्ही सांगितली, तुमची भूमिका दादा ऐकत होते. तर तुमची भूमिका याच्यामध्ये काय होती, विलिनीकरण व्हावं की न व्हावं? एक कसं आहे की आज या विषयावरती एका वेगळ्या वळणावरती दुर्दैवाने एक तर दादांचं दुर्दैवी निधन, त्यानंतर या विलिनीकरणाबाबतीमध्ये केलं गेलेलं भाष्य 7-8 जबाबदार नेत्यांच्याकडनं, अशा वेळेला त्या बाबतीमध्ये मी आज काय बोलू इच्छित नाही. त्यांना जे काय माहिती सांगायची असेल ती एकदा माहिती सांगितली जावी आणि मग जरूर दादांचा एक निकटचा सहकारी म्हणून मला त्याच्या बाबतीमध्ये जे काही राज्यातल्या जनतेसमोर राजकीय विश्लेषकांच्या समोर सांगायचं असेल ते मी नक्की सांगेन. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सक्षणा सलगर सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सक्षणाजी, सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली असेल. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलंय. 2019 असेल, 2022, 2023 आणि 24ला देखील आपल्याला खलनायक ठरवलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला एक कळत नाहीये की त्यांना विलिनीकरणाचा अधिकार कुणालाच नाही. आमच्या पक्षात आम्हीच आहेत, अजितदादाच्या नंतर मीच आहे की काय, असं त्यांच्या भाष्यावरनं मला वाटतंय. ते जे काही वक्तव्य करतायत, मला एकच सांगायचंय की त्यांना असा अधिकार नाहीये की पवार साहेबांना याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार नाही, हे म्हणण्याचा अधिकार माननीय तटकरे साहेबांना नाही. तटकरे साहेबांना एवढं दुःख का होतंय? ठीक आहे, त्यांना खलनायक ठरवलं जातंय, पण आता त्यांची जी भूमिका बघता ते महाभारतातली शकुनी वाटायलेत मला, की ज्यांना 2 भाऊ एकत्र आलेलं बघायचंच नाहीये. सतत ती धगधगती आग त्या 2 गटामध्ये राहिली पाहिजे, त्या कुटुंबात राहिली पाहिजे, असा प्रयत्न होतोय का काय, अशी कुठेतरी मनात पाल चुकचुकते. तर माझं असं मत आहे की तटकरे साहेबांनी फार त्याचा स्ट्रेस घेऊ नये आणि जे चाललं आहे किंवा जे महाराष्ट्राच्या मनात आहे की अजितदादांच्या नंतर पक्षाला खमकेपणाने जर कोण सांभाळू शकत असेल तर ते पवार साहेब आहेत, कारण तो पक्ष पवार साहेबाचाच आहे. तटकरे साहेब भाषणामध्ये बोलायचे 2019ची लोकसभा असेल, 14ची असेल तेव्हा, की मला मंत्री केलं पवार साहेबांनी. आता काय झालं मग? आता त्याचा विसर पडलाय का त्यांना? का भूतकाळातल्या गोष्टी त्यांनी डिलीट मारलेले? मला असं वाटतं त्यांनी सिंहावलोकन केलं पाहिजे, त्याबद्दल पुनश्च विचार केला पाहिजे आणि असे बोलणं की दादांच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती पवार साहेब नेतृत्वाने मार्गदर्शनाने भरून निघेल. आधार राष्ट्रवादीला मिळत असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये विस्ताराचं काम करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ठीक आहे. सक्षणा सलगरजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.